भारतीय जैन संघटना यांच्या वतीने 2 दिवसीय स्मार्ट गर्ल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमचे गुरु महाराज वीरती प्रभाजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने आणि भारतीय जैन संघटना संभाजीनगर याचे अध्यक्ष आदरणीय अनिल मामा संचेती पगारियाजी दर्शना लुणावत यांच्या नेतृत्वात आजचा हा 2 दिवसीय शिबिर आयोजित केलेले आहे। याच्यामध्ये टीनएजर मुली 13 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंतच्या मुलींचं 2 दिवसाचं प्रशिक्षण आहे। त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही 6-7 विषयावर प्रकाश टाकतो। त्याच्यामध्ये पहिला आहे स्वजागरूकता, स्वतःबद्दल अवेअरनेस किती गरजेचं आहे। त्याच्यानंतर संवाद आणि रिश्ते की या वयात कसं कम्युनिकेशन करायला पाहिजे। लहानपणी आपण करतो पण मोठं झाल्यानंतर सर्वांच्या मध्ये बोलताना वागताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आपण या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करतो। त्याच्यानंतर मंथली सायकल आपण बघतो की आता खाणं पिणं इतकं बदललेलं आहे की खूप कमी वयात मुलींना मंथली सायकल सुरू होते आणि त्याचं अवेअरनेस नसतं त्यांना। त्याच्यामध्ये पोषण आहार घ्यायचं, स्वच्छता ठेवायची हे सगळे त्यांना माहिती नाही, म्हणून मुलींमध्ये या वयातल्या मुलींमध्येही खूप गुप्त रोग निर्माण होतात आणि हे समोर आलेलं आहे सत्य। त्यामुळे या दिवसात हायजेनिक कसं राहायचं ह्याबद्दल आम्ही त्यांना सगळं समजून सांगतो। त्याच्यानंतर मैत्री करताना या वयात मैत्री होते, मुलींसोबत मैत्री करतानाही आणि मुलांसोबतही मैत्री करताना खरोखर मुलींनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे। जे मित्र मैत्रीण त्यांच्याबद्दल तुम्ही घरी सांगू शकत नाही याचाच अर्थ आहे की कुठे ना कुठे काही गडबड आहे। कारण प्रत्येक वस्तू जेव्हा तुम्ही घरी बोलतात आणि मैत्रीबद्दल लपवतात म्हणजे तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे। आम्ही याच्यात हे सांगतो की ज्या मित्र मैत्रिणींना तुम्ही हक्काने घरी घेऊन जाऊ शकतात अशा चांगल्या लोकांच्या सोबत तुम्ही मैत्री ठेवा की तुमचं पुढे लक्ष त्याच्यात तुम्हाला साध्य होणार। आणि आज मोबाईलमुळे हाताच्या एका बटनावर त्यांच्यासमोर आयुष्य आणि जग उघडं आहे, तर खरोखर त्यांनी काय घ्यायला पाहिजे आणि काय नाही हा निर्णय घेण्याचा सर्वात महत्त्वाचा विषय आम्ही त्यांना समजून सांगणार आहे की कोणत्याही छोट्या गोष्टीला बळी न पडता सगळ्या याच्यातून व्यवस्थित असा निर्णय घ्या की पुढे तुम्हाला त्याचं रिग्रेट राहणार नाही। अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर आम्ही त्यांच्याशी तर संवाद साधतोच आहे। त्याच्याशिवाय आम्ही त्यांच्या पालकांशी पण 1 तास चर्चा करणार आहे की मुली तर या 2 दिवसीय प्रशिक्षणामध्ये बदलणार आहे, पण कुठे ना कुठे आई वडिलांनाही त्यांना समजण्याची गरज आहे। मुलींचं जर बघितलं तर मुलींचं लवकर लग्न होऊन जातो आणि त्याच्यानंतर आपल्या हक्काच्या मुलीच्या सोबत दिवाळी दसरा करायला पण आपल्याला समोरच्या लोकांना विनंती करावी लागते की 4 दिवस माझ्या मुलीला पाठवता का, आणि तेव्हा हातात काही नसतं। त्यामुळे आहे ते दिवस मुलांसोबत चांगल्या पद्धतीने जगा, त्यांच्यासोबत विश्वास ठेवा, त्यांना हक्क द्या, त्यांना सेल्फ एक्सप्रेशनची स्पेस द्या, जागा द्या। या 2 शिबिरातून हे साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि देवाच्या कृपेने हा प्रोग्राम इतका सुंदर डिझाईन केलेला आहे। आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुण्याचे आदरणीय शांतीलालजी मुक्ताळे त्यांनी बघितलं की समाजामध्ये मुली कोणत्या संकटाला संघर्षाला सामोरे जात आहेत आणि त्या निमित्ताने हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे। याच्या नेहमी ट्रेनिंग होतात आणि आमचंही अपडेटेड ट्रेनिंग होत असतं। मागच्या अनेक वर्षापासून नॅशनल लेवलवर असे कार्यक्रम मी लीड करत असते आणि स्वतःला प्रत्येक वेळेस ट्रेन करून अपडेटेड ट्रेनिंग आम्ही घेत असतो। आज इथे 20 ते 25 मुली या कार्यक्रमामध्ये आहे, तर मी आयोजक, नियोजक आणि प्रयोजक या सर्वांना मनापासून धन्यवाद देते। एक मुलगीने जरी इथून काही व्यवस्थित घरी घेऊन गेली तर पूर्ण एक जनरेशन पुढे सुधारणार आहे, अशी आमची याच्या मागची इच्छा आहे। कोणतंही हे स्वार्थ न ठेवता ही निस्वार्थ सेवा देशासाठी समाजासाठी आमच्याकडून आहे। 25 मुलींनी घेतला होता। उद्या आता पूर्ण दिवस आहे, उद्याही खूप चांगले। याच्यामध्ये अजून एक विषय आहे सेल्फ डिफेन्स। छोट्या छोट्या आम्ही टेक्निक याच्यामध्ये शिकवतो की त्यांनी आत्मरक्षा कशी करायला पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायला पाहिजे, सेल्फ रिस्पेक्ट कशी ठेवायला पाहिजे। अशा प्रकारचा हा अतिशय सुंदर, दुर्मिळ आणि कॉन्क्रीट रिझल्ट देणारा असा हा कार्यक्रम आहे। नमस्कार, धन्यवाद।